नमस्कार. आजच्या सत्राला उपस्थित सर्वजण आणि विशेष करून फार माझे जुने माझ्या बालपणापासूनचे सहकारी गिरीजी कुबेर पण आलेत. मला फार आनंद होतोय. आपण हा जो उपक्रम काही वर्षापासून सुरू केलाय तो फार आवश्यक आहे. आपल्या संपूर्ण हिंदुत्ववादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आपल्या संविधानाचा अभ्यास असला पाहिजे. आपल्या संविधानाप्रती त्याला आस्था असली पाहिजे. हा केवळ राज्य व्यवहार कसा चालवायचा त्या व्यवस्थेचं मार्गदर्शक ग्रंथ नसून खूप व्यापक त्याचं स्वरूप आहे. आणि 2 वर्षापूर्वी मी या विषयावरती जो लेख लिहिलेला आहे तो आजच्या चर्चासत्रातल्या लोकांना हवा असेल तर तरी तो सागरकडनं घ्यावा. आजच्या व्याख्यानाचा विषय जो आहे तो त्या लेखाचंच शीर्षक आहे. ते आहे भारतीय संविधान क्रांतिकारी ध्येयसृष्टीचा सनदशीर दीपस्तंभ. हे शब्द फार महत्वाचे आहेत. म्हणजे आपली जी ध्येयसृष्टी होती या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या चळवळीत काम करणाऱ्या सगळ्यांची जे संविधान सभेत बसले होते ज्यांनी आपल्या देशाला संविधान दिलं त्यांच्या डोळ्यासमोर वर्तमानातलाच नाही तर भविष्यातला भारत कसा व्हावा हे त्याचं जे विजन डॉक्युमेंट म्हणतो तो त्याचा आशय क्रांतिकारी आहे. पण मार्ग सनदशीर आहे. जगातल्या वेगवेगळ्या लोकशाहींचा आणि राजकीय क्रांतीचा अभ्यास करणाऱ्या एका लेखिकेने सुसान डून म्हणून तिचं नाव आहे तिने फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकन राज्यक्रांती यांची तुलना करताना असं म्हणलं की फ्रेंच राजक्रांती ही कडाडणाऱ्या विजेसारखी आहे. तिच्यात प्रक्षोभ आहे. डोळे दिपून टाकणारं स्तिमित करणारं असं तिचं रूप आहे. आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेची राज्यक्रांती ही एखाद्या लाईट हाऊस सारखी आहे. म्हणजे किनाऱ्यावरती जहाजांना दिशा दाखवण्यासाठी जसा एक दीपस्तंभ असतो ही असं का म्हणली तर फ्रेंच राज्यक्रांती ही स्वातंत्र्य समता बंधुता अशा उच्च मूल्यांच्या निर्मितीसाठी घडली. प्रचंड रक्तपात झाला. आणि त्या राज्यक्रांतीतून जन्माला काय आलं तर नेपोलियन की ज्याने संपूर्ण युरोपला त्राही करून सोडलं आणि युद्धाच्या खाईत लोटलं. अशाच पद्धतीने हिंसाचाराच्या मार्गाने समतेचं मूल्य प्रस्थापित करायचं या कल्पनेतून साम्यवाद्यांनी रशिया चीन मध्ये क्रांती घडून आणली. तिथे काय घडलं? लेनिन, स्टॅलिन, माओ
यांनी ज्या उच्च मूल्यांच्या कल्पनेसाठी म्हणून केली होती, ती मूल्य कुठंच दृष्टीपथास आली नाही आणि फार मोठ्या प्रमाणावरती लाखांच्या संख्येने माणसांचा बळी गेला. या उलट अमेरिकेची म्हणावं असं काही नाही, ते दैदिप्यमान असं डोळे दिपून टाकणारं असं काही नव्हतं. अत्यंत मर्यादित स्वरूपाचं पण घटनेवर प्रस्थापित ते पहिलं राज्य होतं ज्याला राजा नव्हता. मर्यादित लोकांसाठी होती, गोऱ्या लोकांपुरती होती, गोऱ्या पुरुषांपुरती होती, गोऱ्या महिलांना पण त्याचे अधिकार नव्हते. मग तिथे आणलेले गुलाम आफ्रिकेतले असतील, आशियातले वंशाचे लोक असतील, मूळ अमेरिकेचे नागरिक असतील, या सगळ्यांना मोठा झगडा करावा लागला. पण तो सनदशीर मार्गानेच त्याची प्रक्रिया चालल्यामुळे त्या देशाचा प्रवास आपण पाहिलेला आहे. या दोघांपेक्षाही भारतामध्ये जे घडलं, मी त्याला दीपस्तंभ म्हणतो. एक आशिया खंडातला असा देश आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडत असताना स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर देशाची अखंडता गमावली पाहिजे अशी अपरिहार्यता ज्या देशापुढे निर्माण झाली होती, त्या देशाने जी घटना स्वतःसाठी बनवली, तिने पहिल्या दिवसापासूनच या देशातल्या सर्व नागरिकांना, स्त्री पुरुषांना, सर्व जातीच्या लोकांना, सर्व धर्माच्या लोकांना समान अधिकार दिला. जन्माधिष्ठित भेदभावांच्या रचनेला मुठमाती दिली कायदेशीर दृष्ट्या. कायद्याच्या दृष्टिकोनातून अस्पृश्यता गुन्हा ठरवला. ज्यांना गुन्हेगार जमाती म्हणलं गेलं होतं ब्रिटिशांनी, त्यांच्या माथ्यावरचा तो कलंक काढला. वनवासी असतील, भटके असतील, पूर्वस्पृश्य असतील, या सगळ्यांना, स्त्रियांना सर्व ठिकाणी राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक सर्व प्रकारच्या संधीमध्ये न्याय वाटा मिळावा अशी आरक्षित व्यवस्था निर्माण केली. आणि सर्व काही कुठल्याही प्रकारचं, ज्याला आपण म्हणतो की क्रांती ही बंदुकीच्या गोळीतूनच झाली पाहिजे, पण भारताने दाखवून दिलं की हे शक्य आहे. आणि या कारणासाठीच मी म्हटलं की क्रांतिकारी ध्येयसृष्टीचा सनदशीर दीपस्तंभ. थोडीशी पार्श्वभूमी आपण थोडं मागे जाऊन बघूया की जो आज आपण भारत पाहतो, तो तत्पूर्वी ब्रिटिश भारत असा जगाच्या नकाशावर होता. आणि 47 साली मुस्लिम भारत म्हणजे मुस्लिम बहुल भारत हा हिंदू बहुल भारतापासून त्याने फारकत घेतली. ही जी घटना आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पाकिस्तान या ग्रंथामध्ये एक फार चांगलं उदाहरण दिलंय. आयर्लंडचे
राष्ट्रवादी नेते व माजी उपराष्ट्रपती रेव्हरंड मायकेल ओ फ्लॅगरन यांचा संदर्भ त्यांनी दिला. तो ओ फ्लॅगनन काय म्हणतात की राष्ट्रीय व भौगोलिक सीमा क्वचितच जुळतात. राष्ट्रीय आणि भौगोलिक सीमा भूगोलाने स्पेन आणि शेवटचं वाक्य त्यातलं असं आहे की आयर्लंडचे एक राष्ट्र करण्यासाठी भूगोलाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण इतिहासाने ते प्रयत्न फोल ठरवले. हे सगळं कशासाठी म्हणून दाखवलं तर आजही आपल्या सगळ्यांना वाटतं की भारत हा अखंड राहावा. नुकतंच आपल्या एका फार ज्येष्ठ राष्ट्रीय नेत्याने पण ती इच्छा व्यक्त केली. पण एक लक्षात घ्या की इतिहास हा भूगोलाप्रमाणे घडत नाही. तो जो सांस्कृतिक भारत तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येतो त्याचं विभाजन हे इतिहासाने केलं. आणि हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की 47 साली वाटणीसाठी हिंदू बहुल भारत शिल्लक राहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याच्या संपूर्ण हिंदुस्थानचे कारभारी बनले मराठे. आणि त्यांनी या देशातल्या इस्लामी सत्तेचा पाया उखडून काढला. आणि भारतातलं 18व्या शतकातलं जे 19व्या शतकात जे सत्तांतर झालं ते मराठ्यांकडून झालं. हा जो राजकीय वारसा म्हणून मराठे म्हणतात जे की मराठ्यांची घोडी जिथपर्यंत गेली तो आज हिंदुस्थानचा नकाशा आपल्याला दिसतोय. तर ह्या ऐतिहासिक वारशामुळेच प्राचीन काळापासून आलेला तर होताच, पण तो संघर्ष कडून हा समाज आणि संस्कृती ज्यांच्या प्रयत्नांमुळे वाचली तो आज भारत आपल्याला दिसतो. दुसरं एक मला या ठिकाणी आपल्या समोर मुद्दा मांडायचा आहे की ही गोष्ट खरी आहे की हे संविधान त्याची प्रावधानाची रचना ती पार्लमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आधुनिक ज्युडिशरी ऍडमिनिस्ट्रेशनच्या सिस्टीम्स हा आपल्याला ब्रिटिशांचा वारसा आहे. पण हा जो ब्रिटिशांचा वारसा आहे हा आशिया आणि आफ्रिकेतल्या सर्व देशांना जिथे जिथे ब्रिटिशांची राजवट होती आणि जर आपल्याला व्यापक अर्थाने बघायचं असेल तर जिथे जिथे युरोपियन लोकांचं होतं तर कमी अधिक प्रमाणात ह्या युरोपियन संस्कृती आणि त्यांची राज्य व्यवस्थेचा वारसा हा सगळ्यांना मिळाला. आणि भारतीय उपखंडात तर ब्रिटिश भारतातूनच भारत आणि पाकिस्तान जन्माला आले. पाकिस्तानातूनच पुढे बांगलादेश झाला. श्रीलंका हे ब्रिटिशांकडेच होतं. म्यानमार पण होतं. आपण जर हा अनेक दशकांचा प्रवास पाहिला या सगळ्या देशांचा तर आपलं चित्र काय दिसतं. पाकिस्तानला तोच वारसा आहे. पण पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये इतकं अंतर का दिसतंय. खरं बघायला गेलं तर आपण सर्व जे आपलं कधी कधी आपलं जे म्हणणं असतं की अहो फक्त उपासना मार्ग वेगळा आहे, पण उपासना मार्ग वेगळा असला तरी देखील आपण सर्व या भारत भूमीचीच लेकरं आहोत. आणि उपासना मार्ग जरी बदलला तरी तत्पूर्वीचे आपले पूर्वज समान आहेत. आपली मातृभूमी एक आहे. सगळा सांस्कृतिक वारसा समान आहे.
ही वस्तुस्थिती नाही आहे. इतिहास माणसांना घडवतो. आपल्या समाजाला त्याने वेगळ्या पद्धतीने घडवला आणि भारतामध्ये एक अत्यंत एवढा कोटी कोटींचा देश असून देखील सनदशीर मार्गाने आणि वेगाने परिवर्तनशील असा समाज आपल्याला दिसतो, पण तो या बाकीच्या ठिकाणी दिसत नाहीये. कारण त्याची इतिहासाने वेगळ्या अर्थाने जडणघडण केली आहे. एक अत्यंत असहिष्णू अशा धार्मिक विचारसरणीच्या प्रभावाखाली ते जगत असल्यामुळं चित्र असं आहे. मी माझ्या लेखात पण म्हटलं होतं की जे इस्रायलच्या वकिलांनी युनो मध्ये विचारलं होतं मुस्लिम राष्ट्रांना उद्देशून जगातल्या, कारण तिथं पूर्वी सगळीकडे जीव होते, इराण मध्ये होते, इराक मध्ये होते, की वेर आर युअर ज्यूज. आज असा प्रश्न विचारावा लागेल पाकिस्तानला, बांगलादेशला, वेर आर युअर हिंदूज, बुद्धिस्ट, जैन्स, पारसीज. कारण अति अल्पसंख्यावस्थित देखील तिथं कोणी उरलेलं नाहीये. मग त्याचाच अर्थ असा की भारतामध्ये हे संविधान जे यशस्वी झालेलं आहे त्याचं मुख्य कारण ते संविधान ज्या समाजाने स्वतःसाठी निर्माण केलं त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा हा सहिष्णू आहे. आणि त्या प्रकारचं केवळ प्राचीन काळापासूनचा तो वारसा तसा आहे असं नाहीये. तर जसं युरोपमध्ये रेनेसॉन्स घडला म्हणजे प्रबोधन युग, तसं भारतामध्ये देखील 18व्या शतकाच्या 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणूया आपण आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये एक प्रबोधन युग ब्रिटिशांच्या संपर्कामुळे आपल्या समाजामध्ये घडला. आपल्या समाजात जागृती निर्माण झाली. डोळसपणा आला, आत्मपरीक्षण सुरू झालं. की आपण एवढा मोठा समाज असून देखील आपण गुलाम काय बनलो. आपल्या या राष्ट्रीय चारित्र्यामध्ये त्रुटी काय आहेत, दुर्गुण काय आहेत. सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे मी एक उदाहरण नेहमीच देतो. वासुदेव शास्त्री खरे फार मोठे इतिहासकार होते. मराठ्यांच्या राज्याचा अस्त का झाला या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी अप्रतिम लिहिलेलं आहे. ते मी सागरकडे पाठवून दिल, ते तुम्ही जरूर वाचा, ती 2 पानं. त्यात ते विचारतात प्रश्न, एक थॉट एक्सपेरिमेंट टाकलाय त्यांनी की इंग्रजांनी आमचं पुणे सातारा घेतलं, मराठ्यांना इंग्रजांचं कलकत्ता मुंबई का नाही घेता आलं. आणि ते तुम्ही जरूर वाचलं पाहिजे. असे आपल्याकडे इतिहासकार निर्माण व्हायला लागले. आपल्या नवीन प्रकारच्या सगळ्या या अभ्यासातून आपला हा देश, आपले राष्ट्र हे किती प्राचीन आहे, त्याची परंपरा काय याची आपल्याला ओळख व्हायला लागली.
आपले जे राज्यकर्ते होते त्यांचे गुण काय आहेत ते आपण आत्मसात केले पाहिजेत, अशी भावना निर्माण झाली. विवेकानंदांनी व्यक्तिगत मोक्ष ही जी काही आपली संस्कृतीतलं अंतिम उद्दिष्ट होतं, त्याच्याऐवजी समाजासाठी संन्यस्त होणे, त्याची सेवा करणं, समाजालाच परमेश्वर मानणं, ही संकल्पना आपल्याकडे आणली. ही मिशनऱ्यांकडे बघून त्यांना तसं वाटलं. दयानंद सरस्वतींनी आपल्या समाजातले जे लोक मधल्या काळामध्ये आक्रमकांच्या अत्याचारामुळे जे परधर्मामध्ये ओढले गेले होते, जे बळी होते त्याचे, त्यांना स्वधर्मात परत आणण्याची व्यवस्था निर्माण केली की जी आपल्याकडे नव्हती, खरोखरच नव्हती. आपण म्हणतो की नेताजी पालकरला परत करून घेता आलं, पण आपण त्याची मर्यादा समजून घेतली पाहिजे. नेताजी पालकर हा जन्माला हिंदू होता आणि त्याच्या हयातीत तो परत हिंदू होऊ शकत होता प्रायश्चित घेऊन. पण जर तो मोहम्मद कुली खान म्हणून मेला असता तर त्याच्या मुलाबाळांना हिंदू धर्मात घेता आलं नसतं. ती व्यवस्थाच आपल्याकडे नव्हती. पण दयानंदांनी व्यवस्था निर्माण केली की तुमचे पूर्वज कधी काळी का असेना 100, 200, 400 वर्षापूर्वी तुम्ही परत आपल्या समाजामध्ये येऊ शकता. सत्यशोधक समाज असेल, न्यायमूर्ती रानडे प्रार्थना समाज असेल, त्या काळची शिकली सवरलेली जी अगदी पुढारलेली पहिली पिढी तयार झाली हिंदू समाजातली, ते ख्रिस्ताच्या प्रार्थना म्हणायचे. रानडे आणि भांडारकरांनी तुकोबांचे अभंग आणले प्रार्थना समाजामध्ये. ज्यांना असं वाटलं की आपल्या समाजामध्ये काही गोष्टी अनुचित घडतायत, सतीसारखी प्रथा असेल, त्याच्या विरुद्ध कोणी आवाज उठवला. विधवा स्त्रियांसाठी काम सुरू झालं, त्यांच्यासाठी आश्रम निर्माण झाले, स्त्रियांच्या शिक्षणाच्या व्यवस्था निर्माण झाल्या, लोकांनी संस्था काढल्या. आमच्या पुण्यामध्ये काही लोकांनी माधुकरी मागून अनाथ विद्यार्थी गृह काढलं त्यावेळेला, की ज्यांचा कोण नाहीये त्यांची आपण नाथ बनलं पाहिजे. जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम सुरू झालं. विचार कलह आगरकरांनी त्याचं नाव ठेवलं होतं. समाज घुसळला गेला, त्याचं मंथन झालं प्रचंड प्रमाणामध्ये. धर्माची चिकित्सा झाली. दोन महान चिकित्सक म्हणजे सावरकर आणि आंबेडकर कठोरपणाने चिकित्सा केली अनेकांनी. या सगळ्यातून, या सगळ्या मंथनाचंच प्रतिबिंब आपल्याला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, संविधान सभेमध्ये दिसतं. आणि ह्या प्रबोधनाचं जे फळ आहे ते म्हणजे आपली भारतीय राज्यघटना आहे. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब जे म्हणले होते की घटना किती चांगली केली, काल विभावरीताईंनी फार सुंदर विवेचन केलंय, पण जर ती माणसं चांगली नसतील तर ती टिकणारच नाहीये. पण आजूबाजूला सर्व देशांमध्ये कुठेही आपल्याला अशा प्रकारचं लोकशाही प्रधान, प्रगती करणारं, परिवर्तनशील असा समाज आपल्याला इथं भारतातच दिसतोय. आजूबाजूला ते चित्र दिसत नाहीये. तर ह्या दोन्ही गोष्टी, दोन धारा त्यातल्या नीट समजून घेतल्या पाहिजेत की एखाद्या राष्ट्राचं त्याचा सांस्कृतिक पोत काय आहे याच्यावरती, आणि त्याच्यामध्ये ते प्रबोधन घडलंय का. तर असं घडता कामा नये की आम्ही ज्या दिवशी संविधान स्वीकारलं
आता सगळं संपलं, नाहीये. तो आपला रोडमॅप आहे आणि आपल्याला खूप लांबचा टप्पा गाठायचा आहे. पण काही मूलभूत मुद्दे आपण नीट लक्षात घेतले पाहिजेत की हे नेमकं का घडलं. तर भारतीय समाजाचं जे राजकीय स्वातंत्र्याचा लढा होता तो दादाबाई नौरोजींपासून ते महात्मा गांधींपर्यंत, टिळक आले, सगळे आले, त्यांनी तो सनदशीर मार्गानेच लढायचा, अहिंसक मार्गानेच लढायचा, हा त्याचा मार्ग ठरवल्यामुळे इतर अनेक देशांमध्ये सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य नाही, तसं भारतात घडलं नाही. दुसरी गोष्ट की या समाजामधल्या व्यवस्थेमुळं ज्यांच्यावर प्रचंड अन्याय झाला होता त्यांचा न्याय हक्काचा लढा बाबासाहेबांनी त्याचा मार्ग निश्चित केला की तो सनदशीर मार्गानेच त्यांचा अभ्युदय घडवून आणायचा. हे फार महत्वाचं आहे. हे सांगितलं जातं की बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला, पण हा प्रश्न कोणीच विचारत नाही की मग त्यांनी इस्लाम का नाकारला, त्यांनी ख्रिश्चॅनिटी का नाकारली, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी साम्यवाद का नाकारला. त्यांनी अत्यंत स्पष्टपणाने म्हणलंय की होय, मला समता हवी आहे. साम्यवाद असं म्हणतो की मला समता आणायची आहे, पण स्वातंत्र्याचा बळी देऊन मला समता नको आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा मार्ग हा साम्यवादाच्या दिशेने कधीच जाऊ शकत नाही. दोन ध्रुवांइतकं ते अंतर आहे. तेव्हा आपल्याला संविधान समजून घ्यायचं म्हणजे काय, तर ही जी संविधानाबद्दलची तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान आपल्याला त्याची प्रावधान वगैरे ठीक आहे, ते सगळं आपल्याला अमुक कलमात काय सांगितलं, तमुक कलमात, हे तर आपल्याला कळलंच पाहिजे. पण महत्वाचं म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय, त्याचं तत्वज्ञान काय. सांविधानिक राष्ट्रवाद म्हणजे काय. मी तर असंच म्हणतो की आम्ही ज्याला हिंदुत्व म्हणतो म्हणजे संविधानिक राष्ट्रवाद आहे. सावरकरांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं, कारण ते देखील त्यांच्या तरुणपणी क्रांतिकारक होते. त्यांना प्रामाणिकपणे वाटत होतं की सशस्त्र क्रांतीशिवाय ब्रिटिशांना हटवता येणार नाही. पण त्यांचा संपूर्ण उत्तर काल हा ते कॉन्स्टिट्युशनल मार्गाचेच, आणि त्या मार्गानेच सगळं काही मिळवायचं, हा अभ्यास फार थोड्या लोकांनी केलाय की हा जो कॉन्स्टिट्युशनलिझम आहे, संविधानाच्याच मार्गाने जायचं, हे त्यांच्या डोक्यामध्ये पक्क आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हिंदूंच्या न्याय हक्काचा लढा म्हणजे काय. तर बहुसंख्य असून देखील हिंदू समाजाला असा कोणताही हक्क, अधिकार किंवा सवलत असता कामा नये की जो अल्पसंख्याकांना नाही. पण त्याचबरोबर अल्पसंख्य समाजाला अशा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, सवलत असणार नाही की जे बहुसंख्य असून देखील हिंदू समाजाला नाही आहे. ही हिंदू हक्काची व्याख्या आहे. आणि आपलं संविधान ही त्याची हमी आहे. हा, ही गोष्ट खरी आहे की शेवटी
संविधानामध्ये देखील वेळोवेळी आपल्याला बदल करावे लागले, काही त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या दुरुस्त करत पुढे जावं लागणार आहे. जसं एक महत्वाचं काम आपण आता केलं ते म्हणजे 370 आणि 35A हे हटवलं. फार पूर्वीच जायला पाहिजे होतं, कारण भारताची जी भौगोलिक अखंडता आहे, त्यात जे अनेक स्टेट्स आहेत, तर एकाच राज्याला विशेष स्वायत्तता अधिकार असेल तर जम्मू काश्मीर मध्ये फुटीरता निर्माण झाली तर उद्या पंजाब मध्ये निर्माण होईल, उद्या महाराष्ट्रात होईल, अजून कुठं होईल. तेव्हा देशाच्या या फेडरल स्ट्रक्चर मध्ये एक फॉल्ट लाईन होती, ती आपण दूर केली आहे. दुसरं महत्वाचं काम जे त्यावेळेला राहून गेलं, आपण खूप केली चांगली कामं, जे स्वतंत्र मतदारसंघ होते ब्रिटिश काळात ते घालवले, अशा खूप खूप गोष्टी केल्या. इथे संस्थानिक होते, ती संस्थानं नष्ट केली, राज्यांची पुनर्रचना केली, अनेक चांगली कामं केली आपण. पण एक काम असंच राहून गेलं, ते म्हणजे आधुनिक राष्ट्राचं जो मूलभूत घटक असतो नागरिक, त्या नागरिकामध्ये वेगळ्या प्रकारचे पर्सनल लॉ असू शकत नाहीत. कोणत्याही आधुनिक प्रगत देशामध्ये आपल्याला ते सापडणार नाही. त्यामुळे समान नागरी कायदा आणणे हे अत्यावश्यक आहे. कारण जे लौकिक जीवन असतं, या लौकिक जीवनामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या व्यवस्था चालू ठेवून चालणार नाही की पारलौकिक श्रद्धांच्या आधारावरती लौकिक जीवनामध्ये इन्सेंटिव्ह निर्माण केले तर प्रचंड घोटाळे निर्माण होतात. त्याचं एक उदाहरण देतो की ज्या प्रकाराने आपल्या देशामध्ये मायनॉरिटिझम ही संकल्पना पोचली गेली आहे, ती मगाशी मी सांगितलं नेमकं त्या तत्वाच्या ती विरुद्ध आहे. आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला की मुस्लिम धर्माच्या संस्थांना ही स्वायत्तता मिळते, ख्रिश्चन संस्थांना मिळते, मग रामकृष्ण मिशन पण म्हणायला लागला आम्ही हिंदू नाही, मग जैन म्हणायला लागले, मग आज लिंगायत म्हणायला लागले. तर हिंदू समाजाची जी एकसंगता आहे तिला तडे पडतायत. त्याचं एकमेव कारण की अशा चुकीच्या काही संकल्पना या मधल्या काळामध्ये राबवल्या गेल्या आहेत की ज्या खरं बघायला गेलं तर संविधानाच्या मूळ तत्वाशी पूर्णपणे विसंगत आहेत. धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझमचा जो खरा अर्थ आहे, आम्हाला त्या अर्थानेच आपला देश धर्मनिरपेक्ष हवा आहे. तेव्हा आपण सेक्युलरिझमच्या विरुद्ध नाहीये, पण त्याचा जो विकृत वापर, प्रसार धोरण म्हणून ज्या पद्धतीने राबवला गेला, त्यामुळे आजही 70 वर्षानंतर आपल्याला हिंदूंच्या न्याय हक्काच्या रक्षणाची भाषा या देशात करावी लागते. हे दूर झालंच पाहिजे. सगळ्यांच्या धर्मसंस्था ज्या असतील त्यांच्याबद्दल एकच धोरण पाहिजे. आमच्या मंदिरांबद्दलचं धोरण निराळं. आणि वक्फ बोर्डाचा जो कायदा आहे, आत्ताच एक फार चांगला राजेश जैन म्हणून ऍडव्होकेट, त्याचं ते ऐका तुम्ही, युट्यूब वरती आहे. तर
तर असं कसं विसंगत असू शकतं? तर ह्या ज्या विसंगती निर्माण झालेल्या आहेत आपल्या या वाटचालीमध्ये, त्या संविधानाचं तत्वज्ञान योग्य पद्धतीने जर समजून घेतलं आपण, तर आपल्याला कळेल आणि मग आपण त्याला अनुकूल अशीच धोरण आखू. जसं आपण आपल्या सरकारने सांगितलं की या देशाची फाळणी झाली, ती ज्यांनी मागितली नव्हती, त्या पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या जे आमचे बांधव आहेत, त्यांनी जायचं कुठं? आज त्यांचं जगणं तिथं मुश्किल केलं लोकांनी. तर भारत हेच त्यांचं हक्काचं ठिकाण आहे. हे झालं पाहिजे. ह्या देशाचा नागरिक कोण? जगामध्ये प्रत्येक देशाचं स्वतःचं नागरिक असल्याचं रजिस्टर आहे आणि ह्या देशामध्ये त्याला विरोध होतो. तर आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या समारोपाचं जे शेवटचं भाषण केलं, त्यावेळेला त्यांनी या संविधानाला कोणाकोणापासून धोका आहे त्यात जे सांगितलं, त्यात सगळ्यात महत्वाचा धोका त्यांनी सांगितला होता तो समाजवाद्यांपासून. त्यालाच आपण साम्यवादी, समाजवादी, त्यांचे वेगळे वेगळे छटा असतील, कारण ते कुठल्याही प्रकारे हे संविधान उलथून टाकायचं. जसं हिटलरचा हेतू होता की लोकशाही मार्गाने सत्ता प्रस्थापित करून ती नष्ट करायची. आता साम्यवाद्यांमध्ये दोन गट आहेत. एक हिटलरच्या मार्गाने आज जायचं असं इंदिरा गांधींनी प्रयत्न केला. हिटलर यशस्वी झाला कारण त्याने जर्मन लोकशाहीचा बळी घेतला, पण भारतामध्ये इंदिरा गांधी यशस्वी झाल्या नाही. त्याचं कारण इथे संघाच्या रूपाने जी शक्ती उभी आहे, त्या संघ शक्तीने हा संविधान संरक्षणाचा लढा लढला. संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या दृष्टिकोनातून संविधान हे किती आस्थेचा विषय आहे, पण दुर्दैव असं आहे की हा सगळा इतिहास की संविधान संरक्षणाचा लढा हा आम्ही लढला. इंदिरा गांधींचा पराभव त्याच्यामुळे झाला. संविधान वाचलं आणि आता अशी तरतूद झाली की या देशामध्ये कोणीही संविधान असा हुकुमशाह पैदा होऊ शकत नाही. तर संविधानाचं हे जे तत्वज्ञान आहे, ह्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करताना जर काही दोष आणि विकृती निर्माण झाल्या असतील, तर जसं बाबासाहेबांनी सांगितलं की हे साम्यवादी शत्रू आहेत. आज त्यातले काही लोकशाहीवादी पक्ष बदलेले आहेत, पण ते खोटं आहे. आणि काही आज जंगलामध्ये बंदूक घेऊन उभे आहेत आणि त्या प्रतिबंधित संघटनांची लोक आज देशव्यापी काय कट करतायत, ते आज पुण्यातनच घडलेली जी घटना आहे त्या देशव्यापी हे त्यांचे सगळे म्होरके पकडले गेलेले आहेत. हे संविधानाचे शत्रू आहेत. यांच्यापासून संविधानाला धोका आहे. त्याबद्दल आपण सतर्क राहायला पाहिजे. बाबासाहेबांनीच त्यावेळेला दुसऱ्या एक प्रकारच्या लोकांचं सांगितलं होतं आणि त्यांनी पार पृथ्वीराजापासून शिवाजी महाराजांपासून दिलं उत्तर की त्यावेळेला एक एक बेईमान कोणीतरी आपल्या देशाच्या शत्रूला मिळाला. आजही दुर्दैवाने या देशामध्ये अशा प्रकारचे जयचंद तयार झालेले आहेत. या भारतात राहून परराष्ट्राच्या हेतू साध्य करण्यासाठी म्हणून आज या देशामध्ये काम करतायत. आणि त्याचं स्वरूप जर आपण नीट समजून नाही घेतलं की ज्या तत्वांनी या देशाची फाळणी केली तो इस्लाम आम्हाला नीट समजून घ्यावा लागेल. कारण तो या संविधानाला असलेला फार मोठा धोका आज कोटी कोटी मुसलमानांच्या रूपाने आहे. भाबडेपणा करून चालणार नाही.
आम्हाला खूप वाटतं की भारत अखंड व्हावा, युरोपियन युनियन जशी झाली तसं भारतीय उपखंडाचं देखील एक युनियन व्हावी. हे खरं आहे की युरोपमध्ये 2 महायुद्ध झाली, कोटी कोटी माणसं मेली, त्या युरोपचा एक युनियन झालेली दिसते. पण का हो, जरा अभ्यास करून विचार करा, तुर्कस्तान त्या युनियनचा का नाही भाग झाला आज तक आहे? तो युरोपियन देश आहे. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जे कोणी आज अशी भाषा करतायत की 2025 पर्यंत पाकिस्तान भारतात येईल, साधं गणित आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान आणि भारतातल्या मुसलमानांची बेरीज करा. ती बेरीज केल्यानंतर या देशामध्ये हे जे संविधान आहे, हे संविधान शिल्लक राहील का? मित्रांनो, लेबनॉनचं काय झालं? जोपर्यंत ह्या देशामध्ये हिंदू बहुसंख्य आहेत, आणि हिंदू म्हणजे आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या वेळेला जी ब्रॉड व्याख्या केली, ती भले तुम्हाला नकारात्मक वाटेल, पण मुसलमान, ख्रिश्चन आणि पारशी वगळता उर्वरित सर्व, आणि प्रामाणिकपणाने आमच्या अंतःकरणामध्ये तोच की हा जो राष्ट्रीय समाज आहे, हा समाज जोपर्यंत या देशात बहुसंख्य आहे, आणि तो नुसता बहुसंख्य राहून चालणार नाही, त्याच्या राष्ट्रीय प्रवृत्तीसाठी, त्याचं जागरण करण्यासाठी हिंदू संघटन आवश्यक आहे. हिंदू समाजाच्या हक्क रक्षणाचा, न्याय हक्क रक्षणाचा लढा हा सातत्याने चालवला पाहिजे, तरच या देशामध्ये संविधान शिल्लक राहील. जोपर्यंत आम्ही इस्लामकडे हिंदू नजरेने बघू, तोपर्यंत आम्हाला इस्लाम कधीच कळणार नाही. मी त्याला गांधीज पॅराडॉक्स म्हणतो. गांधींनी जिनांना जे म्हणलं की अरे बाडग्यांचं कधी राष्ट्र होतं का? तुझे माझे पूर्वज एक आहेत, तू मुसलमान होण्यापूर्वी तुझी माझी संस्कृती एक आहे, मातृभूमी एक आहे. इस्लाम समजण्यासाठी तुम्हाला मुसलमानाच्या नजरेने इस्लामकडे बघितलं पाहिजे. मोहम्मदाला जेव्हा विचारलं की तुझी आई कलमा पडायच्या आत मेली आहे, ती कुठं जाणार? मोहम्मदाने उत्तर दिलं, नरकात. जिथं मोहम्मदाची आई देखील मुस्लिम उम्माचा सभासद नाहीये म्हणून नरकात जाणार आहे. ही विचारसरणी तुम्हाला आम्हाला आपली मानेल, आपण भाऊबंद आहे असं मानेल, हे शक्य नाहीये. आणि त्यामुळेच मुसलमानांना या इस्लामच्या विचारसरणीमुळं जगामध्ये कुठेही कोणाबरोबरही सहअस्तित्व हे गुण्यागोविंदाने त्यांना जगता येत नाही. हे सहअस्तित्व त्यांना राखता येत नाही. त्याचं कारण ते आहे. आज त्या लोकसत्ताने अग्रलेख लिहिलाय फ्रान्समध्ये जे घडलं त्याच्यावरती. मित्रांनो, अल्लाचा इस्लाम आणि मुल्लाचा इस्लाम असं काही नसतं. एकच आहे तो अल्लाचा इस्लाम. तो मुल्लांना नीट कळलाय, तो सगळ्यांना नीट कळलाय. तो जिना आणि मौलाना आझादला नीट कळलाय. झाकीर नाईकला आणि भारतातल्या, पाकिस्तानातल्या, बांगलादेशातल्या मुसलमानांना नाही. हा भारत अखंड हवा आहे. परत तो त्यांना का हवा आहे नीट समजून घेतलं पाहिजे. तो जर चुकून घडला तर ज्या संविधानावर आपण चर्चा करतो आहोत ना, ते संविधानही शिल्लक राहणार नाही. ते संविधान राखणारा हिंदू समाज देखील शिल्लक राहणार नाही. तर हा फार मोठा धोका आपल्याला नीट समजला पाहिजे. तिसरा प्रकार जो आहे तो सत्तेसाठी, आता मला सत्ता मिळावी म्हणून कोणत्याही प्रकारच्या अराष्ट्रीय तडजोडी करणारे जे जयचंद असतात, हे त्यांच्यापासून धोका आहे. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी संविधान गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न केला. या देशात आणीबाणी लादली.
अशा प्रकारचे आपल्या देशामध्ये राजकीय नेते आहेत, कुठल्या भाषिक, प्रादेशिक किंवा एखाद्या जाती धर्मासाठी म्हणून ते राजकारण करून समाजामध्ये भेद निर्माण करतात. या सगळ्यांपासून धोका आहे. आणि संविधानाला अजून एक महत्वाचं आहे, हे नीट समजून न घेतल्यामुळे की संविधानाचं तत्वज्ञान काय आहे, ही या देशातल्या हिंदू समाजाच्या संरक्षणाची हमी आहे. हे संविधान, त्याचं एकत्व, अखंडत्व हे संविधानाच्या योग्य अंमलबजावणीवरती आहे अवलंबून. हे समजण्यासाठी आपल्या समाजाला हे समजून सांगावं लागेल. आपल्या समाजामध्ये आजही, आणि होणार स्वाभाविकच आहे, जे सनातनी प्रवृत्तीचे लोक असतात ते लोक कोणत्याही प्रगतिशील, विज्ञाननिष्ठ नवीन दृष्टिकोनाबद्दल टीका करून हे आपलं नाहीये हे नाकारण्याकडे त्यांची वृत्ती असते. त्या कारणासाठी आपल्याला त्यांना सांगावं लागेल की होय, आम्ही परंपरावादी आहोत, पण आम्ही कोणाची परंपरा मानतो? पूर्वज तर आमचे कोण आहेत? मानसिंग पण आमचा पूर्वज आहे, राणा प्रताप पण आमचा पूर्वज आहे, पण आम्ही रोल मॉडेल राणा प्रतापला मानतो, मानसिंगला नाही मानत. शिवाजी महाराज पण आमचे पूर्वज आहेत, आणि त्या काळात अनेक प्रकारचे मोठे मोठे तालेवार सरदार जे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मोगलांकडे करत होते, ते आमचेच पूर्वज आहेत. पण शिवाजी महाराज यांची परंपरा आम्ही म्हणतो. ज्ञानेश्वर तुकाराम आमचे, त्यांना छळणारे जे आहेत ते पण आमचेच पूर्वज आहेत. पण आम्ही कोणाला मानतो? बाबासाहेबांनी जसं सांगितलं की मी ही जी आपल्या भारतीय संविधानातली उच्च नीतिमूल्य जी घेतली आहेत ती मी या देशातल्याच परंपरेतून आलेल्या बौद्ध दर्शनातून घेतलेली आहेत, ती फ्रान्स मधनं घेतलेली नाही आहेत. तर आपले जे परिवर्तनवादी जो फार मोठा जो काही इथं मोठा वर्ग निर्माण झाला, ते सर्व लोक, त्यांची भूमिका ही आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. अनेकांना आवडत नाही, मी म्हणतो की हे सगळं नव हिंदुत्व आहे. होय, ज्या दिवशी डॉक्टर हेडगेवारांनी नागपूरला सगळ्या जातीची मुलं एकत्र केली, त्यांना एक भगवा झेंडा दिला आणि त्यांना सांगितलं की हिंदू हिंदू बंधू बंधू, ते ही नवसंकल्पना आहे. ज्याचा सिद्धांत सावरकरांनी दिला, ही नवीन संकल्पना आहे. हे आमचं प्राचीन तत्व नाहीये. ते जन्माधिष्ठित उच्च निष्ठेच्या आधारावरती होतं, ते नाकारून आम्ही काही नवीन स्वीकारलेलं आहे. हा हिंदू समाज हा कोणामध्ये भेद करत नाही, स्त्रीचा तितकाच सन्मान करतो. आम्ही कुठल्याही प्रकारचं संकुचित, प्रतिगामी अशा प्रकारची मानसिकता बाळगणार नाही. आमच्या या प्रबोधन युगातल्या मूल्यांशी आम्ही निष्ठावान राहिलो तर आम्ही संविधानाशी एकनिष्ठ आहोत, हे त्याच्यातून सिद्ध होतं. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की संविधानाच्या प्रावधानांचा तर अभ्यास केला पाहिजे, पण संविधानाच्या तत्वज्ञानाच्या ज्या प्रेरणा आहेत, त्याचा जो इतिहास आहे, तो जर नीट समजला तर हा सगळा समाज माझा आहे. ही समरसता समतेच्या दिशेने जाण्यासाठी आहे. समतेच्या मूल्याला पर्याय म्हणून आम्ही समरसतेची भाषा करत नाहीये. तर ही जी एकत्व जे आहे हिंदू समाजाचं, तर या हाडामासाच्या हिंदू समाजाच्या सुखदुःखासाठी, त्याच्या नैतिक उन्नतीसाठी आणि भौतिक समृद्धीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि तो आम्ही या संविधानाच्या रोडमॅप प्रमाणे ते करणार काम.
असा हा आमचा सनदशीर मार्ग आहे. हे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जर कळलं की आपलं संविधानाचं नातं काय, ते तेव्हाच त्याच्या लक्षात येईल की त्याच्या ह्या प्रबोधनकारांचं, की जे आमचे संस्थापक आहेत, या सगळ्यांचा वारसा आणि त्यांचा संस्कार तो घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. त्यामुळे आम्हाला हे स्पष्ट करावं लागेल की ही जी संविधानिक मूल्य आम्ही त्यांचा पुरस्कार करू, त्याच्या विरोधात जर कोणी बोलत असेल, चुकीची भाषा वापरत असेल, कारण आजकाल काय झालंय, आता हिंदुत्व हे मेनस्ट्रीम झालंय, संघ हा मेनस्ट्रीम झालाय, दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेक ठिकाणी तो सत्ताधारी बनलाय. त्यामुळे हे लेबल लावून अनेकांनी दुकानदारी काढलेली आहे. तर आपल्याला खणखणीत शब्दात दाखवावं लागेल की आमच्या हिंदुत्वाचा आशय काय आहे. आमचा राष्ट्रवाद हा संविधानिक राष्ट्रवाद आहे. आमची नीतिमूल्य या प्रबोधनातून आलेली आहेत. हे आम्हाला सुस्पष्ट करावं लागेल, कारण आपल्याला सगळ्या बाजूनी स्पर्धा आहे. टीकाकारांपासून पण येणार आहे, आणि जसं आपण बघतो की एखादा प्रॉडक्ट त्याचा मेक फार पॉप्युलर झाला की त्याचे फेक मॉडेल येतात बाजारात, सेम म्हणजे ऍपल फोन सारखेच ऍपल दिसणारे असे काढतात लोक. तर आपल्याला या सगळ्यांपासून मार्ग काढायचा आहे. त्यामुळे आपल्या भूमिका, आपली मूल्य ही फार स्पष्ट असली पाहिजेत, आणि ती संविधानाच्या अभ्यासातून आपल्याला निश्चित प्राप्त होतील. याच्यावर काही चांगली पुस्तकं आहेत, त्याची यादी देखील मी सागरकडे पाठवीन. 2 वर्षापूर्वीच सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या वाटचालीचा आढावा घेणारा एक ग्रंथ लिहिलाय. त्याच्यामध्ये अनेक न्यायाधीशांनी लिहिलंय, अटॉर्नी जनरलनी लिहिलंय, मोठमोठ्या विधिवक्त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचं वाचन करू शकतो. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची डिबेट्स फ्री अवेलेबल आहेत, ती आपण पाहिली पाहिजे. आणि त्यामुळं जी अनेक प्रकारची संविधानामधून निर्माण झालेले विषय आहेत, त्याचं आकलन करायचं असेल तर त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला खूप मटेरियल फ्री अवेलेबल आहे. त्याचा आपण वापर करावा. धन्यवाद.